नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळचे 7 वाजायला आलेत आणि पुन्हा एकदा आपण आले खाडीवरती फिशिंगला. तर काल आलेलो, काल मस्तपैकी एक जिताडा लागलेला 2 किलोचा आणि एक तांबूशी लागलेली. आज बघूया काय कॅच होतंय आणि प्लॅन बी पण रेडी आहे. मळ्यात ना अडकलेले मासे पकडूचे ते नंतर दाखवते तुमका. आधी इकडं काय लागतं काय बघूया. चला, कालच्यापेक्षा थोडंसं पाणी जरा जास्तच आहे मला वाटतं. सेटअप लावून घेतलंय बाहेरूनच. आता कास्टिंग करूया. ह्या दगडावरून पण जाऊ नाही शकत असा विषय आहे. पाडू तर रोशन खाली गेलो. आज हा कलर यूज करून बघूया स्टार्टिंगला आधी, नंतर मग बाकीचे बघू. लुकाना सायको श्रिम्प फर्स्ट कास्ट. पाणी ना थांबलेलं आहे. आज ना थोडं पावसाचं वातावरण होतं, म्हणजे पाऊस मगाशी पडत होता 6:15 पाऊस जरा गेला, त्याच्यानंतर आम्ही आलो. तर रोशन खाली गेला नेहमीप्रमाणे गरवायला. मी इकडे वरती दगडावरती गरवतोय. ते मारता मित्रांनो, काहीतरी लागत आहे बघूया काय. तांबूसारखा प्राणी असू शकते. कसं माहिती, तांबूशी कधी थोडीशी मस्ती करते, पण मोठा पीस आहे साधारण. तव्यावर टाकणं एवढं आहे ना, मोठा जादू बघितलं. जिताड आहे. चांगली साईज आहे, कालच्या सारखीच. मित्रांनो, आहे का मी तिरपळा दाखवित होतोय आणि तेवढ्यात तो पीस लागलो आहे. शाबास. चांगला पीस हा मित्रांनो. 1.5 किलोचा पीस आहो, पण धाव बघ ना. आजचो मस्ती करत नाही, बाहेर हुक लागलाय त्याच्या. कालचो लय मस्ती करत होतो. घेशी ना हळू आरामात घे. पकड 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 लवकर. नाही, गेलो पीस गेलो. मी काढतो तरी चालला असता मित्रांनो. उगाच एका सांगितलं आरामात घे. मित्रांनो, खवळं लागलेलो मोठो, पण गेलो. 1.5 किलोचा तरी पीस होता, चांगला पीस होता. शेट यार, बऱ्याच वेळा स्ट्राईक झालेली. असो मासो सुटून मित्रांना पहिल्यांदाच गेलो आहे आज. म्हणून घाई करायची नसते माशाला घ्यायला, कळलं. म्हणून खेळवून काढायचा मासा, म्हणजे एकदम उलटा पडतो ना, त्याला सुटायला विषयच नसतो. सुटला ना तरी तो पोहत एकदम पळत नाही. अजून खेळवायला पाहिजे होतं आपल्याला माशाला. तर मित्रांनो, 9 वाजलेत. गेम थांबवलाय. एकच स्ट्राईक होती तेवढीच, पण सुटून गेला मासा. जवळ एकदम येऊन पायाखाली येऊन गेला. दगडाभोवती पूर्ण पाणी असतं, त्याच्यामुळे मासा लँड करायला ना जागा नाही भेटत. तर असं उचलूनच वरती घ्यायला लागतो. तर रोशनने लीडर पकडला आणि वरती उचलला ना, तो लगेच हुक निघाला तोंडातून. ॲक्च्युली त्याला हाताने उचलून धरायला पाहिजे होता, माशाला हळूच घ्यायला पाहिजे होता. पण रोशनच्या हातात ना मोबाईल होता माझा, शॉट घेत होता तो, त्याच्यामुळे अजून लफडा झाला. तर जाऊ देत, कधी कधी होतात अशा गोष्टी. त्याच्यासाठी ना छोटं लँडिंग नेट पाहिजे, म्हणजे अशा टायमिंगला कामाला येतं ते घ्यायला पाहिजे, एक छोटं लँडिंग नेट. तर मित्रांनो, सकाळचे वाजलेत 6:30 आणि पुन्हा एकदा आपण आलोय खाडीवरती फिशिंगला. तर काल आलेलो, काल आपला एक जनावर सुटून गेला. पाण्याला थोडासा ना करंट पाहिजे, इकडे तरी नाही तर तिकडे तरी. इकडे बघूया स्ट्राईक होते काय. ओ, मारलं होतं बारीक मस्त कोणीतरी. कधी कधी कानाई पण अशी मारून जाते बारीक टिचकी मागून, पण डबल पण मारते कधी कधी.
मित्रांनो मासो लागलो, आता बघूया काय आहे. सुटला बघ, जिताडा होता. ह्याला बघा, इंद्राचा सॉफ्ट शेड आहे, कर्ली टेल. ह्याला मारला मस्तपैकी. हुक झालेला नव्हता चांगला वाटतं. लांब लागला ना की असा विषय होता. खूप खाली लागलेली तिकडे, तुझ्या पुढ्यात लागलेली. तू करतस कायच? केवढ्या मोठ्या शेडला मारला बघ. पोहत आली रे इकडे. मी बोल तांबूस असत आणि काय ऑप्शनच नव्हता त्याला. भरपूर खाली लागला होता, कारण चिगड पण नाही. ह्याला 21 ग्रॅमचा आहे. सो लॉंग कास्टिंग होते. एकच स्ट्राईक होती, एकच छोटा जिताडा लागलेला. किलोचा साधारण पीस होता. तो पण लांब लागला एकदम. तो उडी मारून सुटला लगेचच. तर आता चाललोय घरी. तर आता ना बेट फिशिंगला जाऊया समुद्रावरती. विषय काय माहिती आहे, श्रवण निहाळ वगैरे नाही ना, बरेच दिवस फिशिंगला जायचं आहे समुद्रावरती. ती मंडळी कशी येत नाही आपल्यासोबत जास्त. तर आपल्याकडे ऑलरेडी मंडई असते जाम, त्याच्यामुळे त्या मंडईला ना गरवायला भेटत नाही. सो आज आपण त्यांना घेऊन समुद्राकडे चाललो आहे. आता घरी जातो आणि थोड्या वेळानंतर जाऊया समुद्रात. मित्रांनो ना इकडे आलो आपण, आणि ही बघा भेटलो बघ. खयात जिवंतच होतं बघ. तर इकडे आम्ही आलो गरवायला, आणि इकडे ना मासे खूप उड्या मारत होते. ते बघा ह्या कातळांवर. तो बघ एक तिकडे घेऊन येता लगेच. खयात आईला रोशना लयच कवळला. आणि हे बघा जिवंत मासं सगळं. लय मासा आलेला कातळावर. तो तिथं आहे बघ एक. तो फडफडता आमचा. नाही ती वर येत नाही, एवढी वर येत नाही. हो बघा जिवंत. कसलत काय दासोड, कसलत काय माहिती, जिवंत मासा. तो बघा घरी एक. एक खूप खाली एक. हा बघा कातळात सगळं ना मासच उडालेलं. हा पकड लवकर नाही. गरवूच्या अगोदरच मासा भेटलं. हो बघा एक जिवंत था हे सगळं. बघा मोठा थवा आला ना मित्रांनो, तो सगळा वरती येत होता. खातीकडे पण आम्ही वरती होतो, पण बहुतेक मासे ना गेले. बघ तो खय हातात खय भेटत. होय धर. ओके तो बघ एक. तो बघ मारू नको. तो बघ एक. हो बा हो कुर्ल्यान खाल्ल्यान बघ. एका ना मुठ्यान पकडला बघा. शाबास कवळ. हो तो बघ एक. तो बघ पाणी आज एवढा मोठा येत नाही. हाय ते मोठा आबा इथे तिकडे पलीकडे मोठा. तो बघ हाय तो बघ. तो एक येतो बघ. घे सगळं कवळ. मासा कवळा आईच्या गावात मोठा झाला. थांब कवळ गेलो. पाणी आला ना. आईला हे बघा किती कवळला रोशना. सगळं मासच बोला. अख्ख्या कातळान मास. मगाशी जर आल्या येतो ना लय मासो भेटलो असतो. तेव्हा ना मित्रांनो सगळा मासा ना ह्या लाटातून उडी मारत होता वरती. आता पुढे गेली ती साईड. तिथे तर त्या कातळावर तो खूप पडला होता जाऊन. मग हो बघ. हा शाबास कवळ आहे तिकडनं. हे काय हे बघा खै गेलेलं तुला पाणी आण तिकडच. काय बघ त्याच्यात बघ पाणी येत असती. ओके 2 आता बघ जिवंतच मित्रांनो. काय माहिती आता आपल्याला चालती साराक. हो बघ हे बघा अजून 2 भेटलं. मासे दाखवतो तुम्हाला किती सापडले. हे बघा कसले मासे सापडले बघा. उडलेले चकचकीत जिवंत आहेत बरेचसे. एवढे मासे सापडले मस्तपैकी. बेटला पण होतील बेट संपला तर, नाही तर काय खाऊक होतील. वडापाव भेटत नाही. आणि मासे पकडण्याच्या नादात आम्ही वरून पटापट आलो ना, तर वडापाव कुठे ते ठेवले ते भेटत नाहीत आता. हा काय कातळावरच मासं नुसतं. हो पेवत आलो. हो बघ हो बघा हे गेलो. ती कुर्ली बघा मासो घेऊन जात आहे केवढी. ह्या कातळावर लय मासे आलेले मागाशी. नुसताच पांढरा झालेला कातळ.
कुर्ले नेतात ते, कुर्ल्यांची मजाच आहे. तर मित्रांनो आलो इकडे समुद्रावरती आणि आले आलेच मासे सापडले कातळावर, मजा आली पण पकडायला जाम. 3 सेटअप आहेत. निहार आहे आपल्याकडं, मया आहे आणि श्रवण आहे. हे मासाहारी काढूच होतं, बघूया आता काय काय काढतात. हे काय बघा, हे बघा भरपूर मासे भेटले. जिवंत ना की मेलं लगेच मेलं मित्र. तोंड नाहीचा कसा बघा असता याच्यासारखा, रावस सारखा लगेच घेतला. खवळीत लावताय. इकडे कसं माहिती आहे, वरून दगडावरून करवायला लागतं. लाट येतात खालती मोठी मोठी. श्रवण म्हणता मासो लागलो, बघूया आधी. होय होय काहीतरी चरचो मस्त रे. हँडलाईन वरच काढला ना. बाबा 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 ऐकलोच नाही. आणि तू ए बाबा हे का खलचो बाबाच पावलो. ते का घरी फक्त टाक, ते का अरे मोठं आहे रे. ते का घरी ना टाकून दिलेली आणि चरचो बघा मस्तच लागलो. पीस पण चांगलो. शाबास. लाईन हातात नाही घ्यायची, ठेवून द्यायची. याची आठ नाही टाकायची इकडे लाटात, वरती दगडावर ठेवून द्यायची. शाबास. ढोमा काढला ना रोशनान, ढोमा काढला. ढोमा आला रे. हा चांगला आहे, दाखव. हा ढोमा शाबास. तिकडे 2 मासे लागले, त्याच्यानंतर आम्हाला काही लागलंच नाही. तर आज ना पुढे ट्राय करूया ते कोपऱ्यात. चला कोपऱ्यात पावसाळ्यात आपण गरवत नाही, तर आज तिकडे कोपऱ्यात ट्राय करूया. तिकडे काही ना काही लागतं. तिकडे ना फिंगर मार्क वगैरे पण लागतात. आज काय मासो लागता माका हे कळत नाही. आता बेट मारून बघूया. या लूर मारून बघितला बराच वेळ, नाही काय. मी बोललोय मोठो. हा हो बघ, हो बघा कसलो तर तो लागलो आहे. मी बोलले मोठी साईज, लांब होतो ना रे. तर इकडे बघता या ढोमा निघाला बघा, दरी पूर्ण गिळला ना. इथे आलो पण 2 मासे काढले लगेच. अडकलो. करतो होतो पण दिला नाही काय. होय पण नाही, पण ताकद लावता. हो नाही हो आहे तो स्पॉटेड असो. गोबरो लागलो. फायनली निहाराक मासो लागलो. आता बघूया काय. हा खडकावर नेऊ देऊ नको, इकडं घे आणि हळू घे आरामात. पटापट घे आता खडकावर ना पाणी आतोपर्यंत. हा चरचो मस्त. हो बघा चरचो शाबास. लागलो रोशनाक. बघूया आता काय काढतात. आता रोशन थडपडता की निळो पक्षी. गोबरो काढला ब्ल्यू लाईन वालो. लय शोधून काढतस रे. हा मस्त मोठी साईज आहे. परत लागलो आणि यार हा घे पटकन, नाही तर कातळावरच पडत त्या सुक्यावर. घे येऊ दे.
आहे ना. आलो. हा चरचो 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 मस्त. हीच साईज हा, हीच साईज आहे मित्रांनो चरच्याची. इकडे बघताय ढगानं आबाळ दाटलं झालं आहे, मरणातून पाऊस धरलो आहे, रोशनाक लागलाय मासो त्याच्यात. खतरनाक पाऊस धरला, येता काय माहित नाही, एवढं आलो तर धुवूनच टाकी. रोशन तू निळ्या पक्षाचा शोध काय लावता कळत नाही माका आधी. नाही चरचो तो, चरचो चरचो दाखव इकडं. चरचो काढला मस्त, शबास. ही साईज आहे एवढी एकदा. होय होय. ए थांब थांब, थडपडवून वडायचो नाही, दगड बघून वडायचो. चरचोच काढला ना, शबास. पिसाळलो आज वा. एका फक्त घरी मारून देऊची की हो चरचो काढता डायरेक्ट. हो बघा पळा पळा. चला मित्रांनो 4:30 वाजलेत, पण काय झालं माहितीये, मगाशी पाऊस सुरू झाला ना, हवा खूप सुरू झाली, मासे मगाशी पटापट लागत होते. पण आता पाऊस गेल्यानंतर आवाज जात नाही, त्याच्यामुळे घरे पण अटकत आहेत आणि माशाची बाईट पण कमी झाली. तर आता घरी जाऊया, कल्टी मारूया. तर ह्या मंडईकनी गरबूचा होता म्हणूनच आलेलो खास, कारण आम्ही परवाच आलेलो होतो. मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल. तर मासे बघा एवढे सापडले, दाखव किती चर्चे सापडले. 6. हे बघा चर्च्यांची साईज नाही एवढेच, ही बघा मोठी ना, 1.5 किलो तरी लागू हवी साधारण. हे बघा ही साईज लागते. 1 2 3 4 5 6. हे बघा हे चर्चे लागले 6 चांगल्या साईजचे आहेत. पण 2 ब्ल्यूलाईन गोबरे लागले, 2 ढोमा आणि हा 1 गोबरा जिवंत आहे तो. तू वाटून केलं. सॉरी मित्रांनो, ना याने वाटून घेतला नाही होतं मास हे ना शवनान, पण मिक्स केले मी दाखवता लपडा झाला राव. चला तर मित्रांनो आता कल्टी मारूया. तर हा मला वाटतं पाठोपाठचा गरवण्याचा व्हिडिओ असेल दुसरा फिशिंगचा. तर आता कसं माहिती आहे, जरा समुद्राकडे मासे लागतात ना, त्याच्यामुळे मजा येते गरवायला. म्हणजे साधारण तरी मासे लागतात, आणि त्याच्यानंतर उन्हाळ्यात गरवलात ना समुद्रात बेटणे वगैरे, तर एवढे खास मासे लागत नाही. छोटे छोटे कदाचित ब्ल्यूलाईन गोबरे बिबरे लागतात. तरी पण चला, खाडीत 2दा फिशिंग केली, पण काय मासो लागलो मासो सुटून गेलो 2दा पण. तर आता तरी आज तरी मासे साधारण पकडले. तर आता मारतोय कल्टी. तर हा व्हिडिओ तरी इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.